नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. पटाकन चकलीची रेसिपी सुरू करूया. टिप्स तर ऑन द गो देतेच मी. बरं, साहित्याची सविस्तर यादी जर तुम्हाला हवी असेल ना तर व्हिडिओच्या शेवटी आहे, स्क्रीनशॉट करून सेव्ह करून ठेवा. पण मी काय म्हणते, पटकन एक नजर देखील घालू की काय काय घेतलं त्यावर. मधुराज रेसिपीचं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतंय, ते या पगडीखाली आहे. काय प्रॉडक्ट असेल खाली कमेंट करून गेस करा. यंदाही आम्ही 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनर शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता प्रॉडक्ट रिव्हील करणार आणि 5 लकी विनर्स आहेत त्यांची नावं देखील घोषित करणार की. चला तर मग पटापट गेस करा काय असेल नवीन प्रॉडक्ट. अर्धा किलो म्हणजेच 2.5 कप हे तांदूळ आहे. आता इथे मी सुरती कोलम तांदूळ घेतला, पण याच्याऐवजी रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. फक्त एक काळजी घ्या की चिकट भात शिजणारा तांदूळ अजिबात घेऊ नका. 200 ग्रॅम चणा डाळ म्हणजेच 1 कप चणा डाळ घेतली आहे. 100 ग्रॅम उडदाची डाळ आहे, तर 100 ग्रॅमच मूग डाळ आहे म्हणजे अर्धा कप आहे. पोहे आहेत 100 ग्रॅम. याचसोबत आपल्याला हवे 20 ग्रॅम जिरं, अगदी 5 ग्रॅम ओवा, 20 ग्रॅम लाल तिखट, 20 ग्रॅम पांढरे तीळ, 20 ग्रॅम अख्खे धने आणि चवीपुरतं मीठ. बरं, हे कपच्या मेजरमेंटमध्ये पण दिलं आहे, ग्रॅमच्या मेजरमेंटमध्ये देखील दिलेलं आहे. मधुराज रेसिपी club.com वरून आपली सगळी उत्पादनं तुम्ही खरेदी करू शकता. कप आहे, चॉपिंग बोर्ड आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता हे अगदी परफेक्ट म्हणजे डोळे झाकून तुम्ही वापरू शकता असं प्रमाण आहे. 1 किलो बरोबर वजनी धान्य घेतलेली आहेत. तुम्हाला हवं असेल तर प्रत्येक धान्य स्वच्छ धुवून कापडावर सुकवून 2 दिवस जातात सुकवायला. 1 दिवसात होत नाही, कारण फार दमट हवा आहे आत्ता. दिवाळीच्या अराउंड जर झालं तर होऊ शकतं, पण वेळ वाचावा आणि चकली ही छान व्हावी याकरता मी काय करते, फक्त सुती कापड ओलसर करून घेतलं आहे आणि त्यावर ही स्वच्छ पुसून घेते. म्हणजे त्यावर जर काही धूळ असेल, कचरा असेल तर तो निघून जातो आणि धान्यही हलकंसं ओलसर होतं आणि चकली हलकी व्हायला मदत होते. आता ओलसर कापडामध्ये तांदूळ घ्यायचा सगळा. बऱ्यापैकी ओलसर कापड घ्या, उगाचच ओलं केलं म्हणून असं नका घेऊ. आणि हे एकत्र करायचं आणि व्यवस्थित पुसून पुसून घ्यायचं. हे बघा, सगळ्या बाजूने छान पुसून घ्यायचं म्हणजे धूळ बीळ माती बिती असेल तर ती निघून जाईल. चला, आता हे स्वच्छ पुसून झालं की तवा गरम करायला ठेवलाय. एक एक धान्य स्वच्छ कोरडं करून घ्यायचं, छान पुसून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं. तव्यामध्ये हे धान्य काढून घ्यायचं. हलकंसं ओलसर झालंय तांदूळ. आता अगदी मंद आचेवर, रंग बदलायचा नाहीये पण खमंग असं भाजून घ्यायचं. तांदूळ आपले भाजून होत आहेत अगदी मंद आचेवर. तोवर चणा डाळ आहे ती छान पुसून घेऊयात. स्वच्छ पुसून घ्यायचं ओलसर कापडाने. तांदूळ आहेत ना इथे छानपैकी भाजून झाले. अगदी हलकासा बदामीचा रंग आलाय आणि लाह्या फुटतात ना तसे हे तांदूळही छान असे फुललेत बघा, हलके झालेत एकदम. आता हे काढायचे. आता याच तव्यामध्ये ही स्वच्छ पुसून घेतलेली चणा डाळ देखील भाजून घ्यायची. मंद आचेवर भाजून घ्यायची. चणा डाळ खमंग अशी भाजली जाते तोवर मूग डाळ देखील आपण स्वच्छ पुसून घेऊयात. आणि या मूग डाळीवर पण जर काही धूळ कचरा झाली असेल तर ती काढून घ्यायची, अशी स्वच्छ पुसून घ्यायची. चला, इथे चणा डाळ देखील खमंग अशी भाजून झाली. काय मस्त खमंग सुवास दरवळतोय. हे बघा, हलकासा तांबूस रंग आलाय, करपली अजिबात नाहीये पण छान अशी हलकी झाली आहे. आता ही भाजलेली चणा डाळ या भाजलेल्या तांदूळावर घालून घ्यायची. आणि आता याच तव्यामध्ये मूग डाळ देखील भाजून घेऊयात. मंद आचेवर ही मूग डाळ खमंग अशी भाजून घेऊयात. चला, मूग डाळ तर इथे भाजतोच आहे, पण तोवर उडदाची डाळ देखील स्वच्छ करून घेऊयात. ही पण स्वच्छ पुसून घेऊयात. मूग डाळ देखील खमंग अशी भाजून झाली आहे. काय सुवास दरवळतोय, वा वा वा. बघा काय मस्त रंग आलाय मूग डाळीला. करपलेले नाही पण खमंग अशी भाजून झाली. आता ही भाजलेली मूग डाळ या भाजलेल्या चणा डाळीवर घालायची. आणि आता याच तव्यामध्ये उडदाची डाळ देखील भाजायची.
मिसळून घ्यायची आणि मंद आचेवर खमंग भाजून घ्यायची. उडदाची डाळ देखील खमंग भाजून झाली बघा. एकसारखा बदामी रंग आलाय, कुठे करपली नाही, काही नाही, काही नाही. अशी छान धान्य भाजली ना की आपली चकली देखील छानच होते बरं. आणि आता याच तव्यामध्ये उरलेला जिन्नस आपण घालतोय. त्यामध्ये पोहे, त्याचसोबत धने, जिरे. आता हे एकत्र भाजून घ्यायचं. चला, पोहे कुरकुरीत झाले आणि धने जिरे पण असे खमंग भाजून झाले. हलका सुवास तरवळायला लागला. काय दिसतंय. आणि पोहे पण बघा छान असे चुरचुरीत झाले पाहिजे, कुरकुरीत झाले पाहिजे. आणि मसाले देखील खमंग भाजले. गॅस बंद करूया आणि हे भाजलेले पोहे आणि धने जिरे भाजणीवर घालूयात. वा. आता ही भाजणी हलकीशी थंड करूयात आणि मग मिक्सरमध्ये दळून घेऊयात. चला, इथे भाजणी हलकी थंड झाली. आता ती एकसारखी करून घ्यायची. फक्त अशी मिसळून घ्यायची म्हणजे सगळे धान्य एकसंध होते आणि मसालाही सगळा मिसळला जाईल. चला, आता आहे ना 2-2 पळीभर हे भाजलेली धान्य मिक्सरमध्ये घ्यायची आणि दळून घ्यायची. खूप बारीक पीठ दळायची गरज नाहीये. थोडी जाडसर हवी, पण खूप जाडही नका ठेवू. त्यामुळे व्यवस्थित दळून घ्या. छान मिसळून दळून घेतली बघा. काय सुरेख रंग आलाय. आहा. आणि छान दळली पण गेली. हलकीशी रवाळ आहे, पण खूप पण रवाळ नाही आणि खूप पिठाळ पण नाही झालेली. अगदी परफेक्ट झाली. आता ही घ्यायची आणि ही पीठ चाळायची चाळणी आहे ना, यामध्ये घेऊन छान अशी चाळून घ्यायची. पीठ इकडे तिकडे उडू नये ना, म्हणून असं एखादा चमचा घ्यायचा किंवा रवी घ्यायची, म्हणजे पीठ इकडे तिकडे उडत नाही आणि छान चाळू नये. चला, आणि याच प्रकारे आता सगळी भाजणी मी दळून घेते. चला, इथे चकलीची भाजणी तयार आहे. तर मोठ्या जो 1 कप मेजरिंगचा कप असतो त्याने मोजून मी घेतले तर 7 कप आणि वर थोडं जास्त भरलं, अर्धा कप म्हणजे 7.5 कप. तर त्याच्या निम्म आपण पाणी घालणार आहोत. मग इथे 3.5 कप पाणी मी गरम करण्यात ठेवलंय. जितकं भाजणीचं पीठ कुंड्याने किंवा कशाने करा त्याच्या अर्ध इथे पाणी आपण गरम करायला ठेवलंय. आता यामध्ये घालूयात लाल तिखट. सो इथे 4 टेबलस्पून लाल तिखट आहे, ओवा आहे थोडासा, पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ आणि साजूक तूप घालते 1/2 कप म्हणजेच 4 चमचे. मिसळून घ्यायचं आहे. आता इथे तेल का नाही, साजूक तुपाने काय होतं, किंवा डालडा जरी घातलं तरी चालेल, वनस्पती घातलं तरी चालेल, लोणी घातलं तरी चालेल, पण यामुळे काय होतं ना, चकली अशी कडकडीत नाही होत, छान खुसखुशीत व्हायला मदत होते. म्हणून साजूक तूप इथे वापरले. वनस्पती चालेल, तेलही चालेल, काही हरकत नाही, पण मी इथे तूप घालते. आणि त्याला एक छान उकळी काढून घेऊयात. चला, आता उकळ काढायची आहे. पाण्याला मस्त उकळी आली, छान असं रटरट उकळलं पाहिजे पाणी. आता गॅस मंद आचेवर करा, अगदी बारीक करा, जितका शक्य असेल तितका बारीक. आता यामध्ये सगळी भाजणी 1 टाइम घाला. 1 गो मध्ये सगळी भाजणी टाका, थोडी थोडी टाकून मिसळा. आता हे पटकन कालवून घ्यायचं, पटकन मिक्स करून घ्यायची ही भाजणी. चला, ही भाजणी अशी फटाफट मिसळून घ्यायची आणि यावर आता झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटं मुरण्याकरता अशीच ठेवून देऊयात. चला तर मग बरोबर 10 मिनिटं उकड मुरण्याकरता ठेवली होती. आता झाकण काढूयात आणि ही सगळी उकड परातमध्ये काढून घ्यायची. आता हे उकड आता खूप गरम आहे, हँडल नाही करतात. ज्याप्रमाणे उकडीचे मोदक करताना उकड आपण मळून मळून घेतो तांब्याने, त्याच प्रकारे ही उकड मळून मळून घ्यायची तांब्याने, म्हणजे ती एकसंध पण होते पटकन आणि हाताला चटका देखील बसत नाही. जितकं पाणी आहे ना तितकं पुरेसं आहे. अगदी तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं झालंय तर थोडंसं गरम पाण्याचा शिपका मारा, अदरवाईज जेवढ्या पाण्यात आपण ते उकड काढली तितकं पुरेसं आहे. छान असं पीठ कडेकडेने मध्ये घेत जायचं आणि मळून घ्यायचं. हे बघा, छान एकजीव होतं.
चला, इथे हा भाजणीच्या चकलीचा गोळा तयार आहे. 3.5 कप पाणी मी उकड काढताना घेतलं होतं आणि उकड मळताना अर्धा कप पाणी आणखी घातलं आहे. अर्धा कप गरम पाणी घातलं, थंड पाणी नाही. तर बघा, छान घट्टसर मळून झालं हे उकड. भाजणीची चकली करायची, मस्त दिसते आणि अजिबात खूप मऊ नाही आहे बघा, पण खूप कडकही नाही आहे. म्हणजे हे हातात घेतलं तर याचा छान असा गोळा होतो. हे बघा, ही अशी उकड आपल्याला करायची. हे याचं प्रमाण आहे. म्हणजे काय होतं ना, चकली आपली काटेरी होती. या कन्सिस्टन्सीची उकड आपल्याला करून घ्यायची. आता उकड काढताना 3.5 कपच पाणी घाला, 4 कप घालू नका. काय होतं ना, तांदूळाचा पोत, धान्याचा पोत बदलत जातो. कुठल्या जातीचा तांदूळ तुम्ही वापरलाय, म्हणून उकड काढताना थोडं पाणी कमी घातलं काही हरकत नाही. आणि नंतर मग तुम्ही थोडं लागेल तितकं पाणी ॲडजस्ट करू शकता. आता पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे साच्यामध्ये आपण घालणार आहोत, पण साच्यामध्ये घालण्यापूर्वी ना हा गोळा चांगला मळून घ्यायचा. चला, आता उरलेली जी उकड आहे ना, ती उरलेली उकड इथे सेपरेट कुंड्यामध्ये ठेवली, झाकण ठेवायचं. आणि जी साच्यामध्ये घालायची हे पीठ आहे ना, चांगलं मळून असं एकसंध करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण चकली पाडतो ना, तेव्हा त्याचे तुकडे पडत नाही. त्यामुळे ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. हे बघा, छान असं एकजीव करायचं. आणि वाटलं की हे थोडं सुक्कं वाटतंय, तर मग थोडंसं यामध्ये पाण्याचा हात लावू शकतो आणि एकजीव करून घ्यायचे. पण सैल नका करू, फक्त एकजीव होईल तितकं हे करून घ्या. आणि हे असं छान याचं रोल करायचं. तुकडा अजिबात पडला नाही पाहिजे, म्हणून ही स्टेप अगदी गरजेची आहे. साच्यामध्ये घालताना चकली जेव्हा आपण पाडतो तेव्हा त्याचा तुकडा अजिबात नाही पडला पाहिजे. त्यामुळे हे छान असं एकजीव करायचं आणि मळून एकजीव करायचं. हे बघा, छान असा एकसारखा हा लॉक तयार आहे. चकली करायचा, साचा घ्यायचा, साच्यामध्ये हा लॉक छान घालायचा, प्रेस करायचा, झाकण लावायचं आणि चकली पाडून घ्यावी. एक छानशा डिशमध्ये जरी चकली पाडून घेतली तरी काही हरकत नाही, पण मी इथे केळीच्या पानावर करते, म्हणजे दिसायलाही सुबक दिसतं. काटे बघा काय सुंदर आले आणि चकलीचा पोत बघा, वा काय दिसतोय. आणि हलकीशी तुटल्यासारखी वाटली तर काही नाही, जॉईन करून घ्यायची. आतलं टोक बंद करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं टोक पण बंद करायचं. वा वा वा, काय बहारदार दिसते चकली. आणखी एक चकली पाडून दाखवते. काय सुंदर काटे आलेत बघा चकलीला. रंग सुरेख आलाय, पोत सुरेख आलाय आणि दिसते कमाल. ही कमाल कसली सांगते. हा सोऱ्या जरी स्टीलचा असला ना, याची चकती जी आहे ती लाकडी सोऱ्याची, त्याच्यातून चकली खरंच खूप सुंदर पडते. याच प्रकारे 4-5 चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग आता तळायला घेऊया. चकली विरघळायची भीती काय फक्त तुम्हाला असते असं नाही, मलाही असते. मग अशा वेळेस काय करायचं, खूप महत्त्वाची टीप आहे. एक चकलीचा तुकडा तेलामध्ये घालायचा आणि तो आधी तळून बघायचा, तो सुटतोय का, तो विरघळत नाही ना तेलात. तो छान झाला तर मग पुढच्या चकल्या आपण सोडायच्या. हे बघा, नाही सुटला, अजिबात विरघळला नाही. टेस्ट झाली आहे, चकली छान तळली जाते. आता पुढच्या चकल्या तेलामध्ये सोडूयात. चकली तळत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल मोठ्या आचेवर तापवायचं, नो डाऊट अबाउट इट. तेल चांगलं तापलेलं हवं, पण गॅस मंद आचेवर करायचा, हलकासा ताव कमी करायचा, मगच चकली त्यामध्ये सोडायची. चकली तेलात सोडली की त्याला अजिबात इकडे तिकडे ढवलायचं नाही, हलवायचं नाही. अशीच एक बाजू छान 2 मिनिटं तरी, एक बाजू चकलीची किमान 2-3 मिनिटं तळली गेली पाहिजे, तरच ती चकली आतपर्यंत तळली जाते. नाहीतर काय होतं, बाहेरनं कुरकुरीत वाटते, आतून मऊ होते आणि मग तुम्ही म्हणता की थंड झाल्यावर आमची चकली मऊ पडली. कळलं? त्यामुळे तळायला निगुतीने तळा, फटकल मांडून बसा, गॅसची शेगडी खाली घ्या, हाताला गडी घ्या, घरातले गडी, जे कोणी घरात गडी काम करायला तयार आहे, नवरा मुलं, त्या सगळ्यांना घ्या, त्यांच्या मदतीने करा. उगाच झाशीची राणी व्हायचा प्रयत्न करू नका. दिवाळीची कामं थकवणारी असतात, मदत मागायला लाजू नका. आणि चकलीची एक बॅच तळून होते तोवर पुढच्या 4 चकल्या पाडून घ्यायच्या. चला, चकलीची एक बाजू हलकी तळत आली की उलटवायची. ही पहिली टाकलेली चकली थोडी सुटली म्हणून त्याचे टोकं आहेत ना जुळवून घ्यायची, नाहीतर अशी सुटतात. वा 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 वा,
आता चकली तळली गेली हे कसं ओळखायचं? चकली बघा अशी कढईच्या बेसला जाऊन बसते, याचा अर्थ चकली आपल्या छान तळून झाल्यात. आता सुरी घ्यायचं, यामध्ये चकली घ्यायची, तेल छान निथळून घ्यायचं. एका वेळेस 2-3 चकल्या घेतल्या तरी हरकत नाही. वा बघा काय दिसतंय. हा हा, नजाकत ज्याला म्हणतात की नाही. चकली तर जबरदस्त दिसते, रंग सुरेख आलाय आणि काटे हा हा, क्या बात आहे. वा वा वा, हा हा, चकलीला रंग कमाल आलाय, काटे काय आलेत. मला ना, मी चकलीमध्ये सगळ्यात कशाची जास्त फॅन असेल तर ती त्याच्या काट्यांची आणि खुसखुशीतपणाची. आता हे असं सुरीत घेतलं ना की काय होतं ना, तेल छान असं निथळलं जातं. आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे चकली ना अशी हवेशीर ठेवा, शक्यतो अशी जाळी घ्या आणि त्यावर सोडा, म्हणजे ती जी गरम हवा आहे ना ती वरनं खालनं इकडनं तिकडनं सगळी रिलीज होईल आणि चकली मग मऊ पडणार नाही. त्यामुळे ही अगदी महत्त्वाची आहे. आजकाल ना तळणीच्या वेगवेगळ्या जाळ्या अवेलेबल आहे, पण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगते त्या बारीक बारीक जाळीच्या अजिबात स्ट्रेनर घेऊ नका, कारण त्यामध्ये तितकं ब्रिदिंग स्पेस मिळत नाही आणि मग तो पदार्थ तुमचा मऊ पडू शकतो, त्यामध्ये गरम हवा जमा होऊ शकते. सरळ अशी फुलका भाजायची जाळी घ्या किंवा ओव्हनमध्ये जी जाळी असते ती घ्या, त्यावर लाईनअप करा. छान यामध्ये थंड झाली की मग उचलून दुसरीकडे ठेवा, पण बटर पेपर किंवा साध्या पेपरवर ठेवा, तरी पण ती हवेशीर जरा पसरवून ठेवा, जेणेकरून ती आतपर्यंत थंड झाली पाहिजे आणि मगच हवाबंद डब्यामध्ये भरा. चला, भरपूर ज्ञान देऊन झालं आणि याच प्रकारे आता सगळ्या चकल्या मी तळून घेते. काय दिसतंय ना भारी हे प्रकरण, तुम्हाला सांगते. वा, पुढचा घाणा टाकलाय, हा अजिबात नाही सुटला. वा वा वा, पुढचा घाणा देखील तयार आहे. काय दिसतोय माहितीये का, म्हणजे त्या चकलीच्या प्रेमात पडावं इतकी कमाल ती चकली होते. हा हा, आता ही नाही तुटली, पहिली टाकताना जरा मीच आगाऊपणा केला म्हणून ती सुटली, पण हे बघा. हा हा, चला सगळ्या चकल्या पाडायच्या, तळायच्या, थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. या प्रकारे चकल्या करा, परफेक्ट होतात. महत्त्वाची टीप, मोहन खूप घालू नका, मी जितकं सांगितलंय तितकंच घाला. 4 चमचे तूप किंवा लोणी किंवा तेल. खूप जास्त मोहन घातलं ना, कारण ही उकड काढलेली चकली आहे, खूप मोहन झालं तर ती विरघळते, म्हणून मोहन जास्त घालू नका. पुन्हा पुन्हा सांगते, 4 चमचे पुरेसं आहे. 1 किलो भाजणी घरातच मिक्सरमध्ये तळून अचूक प्रमाणासहित भाजणीच्या चकल्या केल्या, भन्नाट होतात, जबरदस्त होतात. खूप साऱ्या टिप्स आहेत, गॅरंटीड नो फेल रेसिपी. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, रोज रोज शुभेच्छा, कायमच शुभेच्छा. पुन्हा भेटूयात आणखी एका फराळाच्या रेसिपीबरोबर. सोडते की काय, आनंदाची गोष्ट आहे की नाही. म्हणजे आवडतो ना दिवाळी फराळ करायला, मग दाखवणार की नाही तुम्हाला आवडतो म्हटल्यावर. फराळाच्या रेसिपीसोबत भेटूयात पुन्हा एकदा. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.